मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांनी एकत्र विमान प्रवास केलाय। मुंबई ते कोल्हापूर दोन्ही नेत्यांनी एकाच विमानामधून प्रवास केलाय। फडणवीस आणि जयंत पाटलांच्या एकत्र प्रवासामुळे सध्या चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर होते, तर आमदार जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघामध्ये होते। फडणवीस आणि जयंत पाटलांनी एकत्र एकाच विमानामधून प्रवास केला आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी अमरसिंह पाटील आपल्या सोबत आहे। अमर, आपण बघतोय की दोन्ही नेत्यांनी, जे मोठे नेते आहेत, त्यांनी एकाच विमानामधून प्रवास केलेला आहे। राजकीय नव्या समीकरणाची नांदी म्हणायची का या प्रवासानंतर? सिद्धेश, विमानामध्ये त्या तिघांचा एकत्र प्रवास राहुल नार्वेकर असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि जयंत पाटील, आमदार जयंत पाटील असतील। आमदार जयंत पाटील हे ईश्वरपुरात येण्यासाठी मुंबई एअरपोर्टला आले असता स्टार एअरवेजचं ज्या विमानातून मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकर साहेब येणार होते त्या विमानातूनच ते आल्यामुळे आता कोल्हापूरच्या विमानतळावर उतरताना तिघं उतरली, परंतु बाहेर येताना वेगवेगळे दोघं आले आणि एकटेच जयंत पाटील साहेब हे एकटेच बाजूला बाहेर गेले। त्यामुळे आज काय घडलं कळालं नव्हतं, परंतु ह्या राजकीय चर्चा झाल्या असेल असे एक दिवसभराची चर्चा आहे। कारण मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा हा नियोजित होता आणि सकाळी 10 वाजल्यापासून आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री हे कोल्हापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर विविध विकास कामाच्या कार्यक्रमाला आले होते। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवारही होत्या। त्यामुळे या राजकीय घडामोडी झाल्या विमानात घडल्या की पाहणं गरजेचं आहे सिद्धेश। पण अमर, आपण बघतोय की एकंदरीतच सध्या राष्ट्रवादीमध्ये जे काही चित्र सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्या आधी सुद्धा जयंत पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची झालेली बैठक ही सुद्धा विसरता येणार नाही आणि आजचा विमान प्रवास, या सगळ्या एकंदरीत राजकीय घडामोडींवरून आगामी काळामध्ये राजकारणामध्ये बदलाचे संकेत दिसतायत का? तसंच बरोबर आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता आणि त्या राष्ट्रवादी बालेकिल्ला मुख्यमंत्री येणार होते आणि त्या मुख्यमंत्री इथे येणार आहेत आणि त्याचबरोबर सांगली दौऱ्यावर, विटा दौऱ्यावर जाणार होते मुख्यमंत्री। त्यामुळे जयंत पाटील त्यांच्या विमानातून आले हे थोडासा राजकारणातील सुतवाचक असं दिसू शकतं, परंतु त्यावेळेला ही एकत्र येत होती, त्या काय बोललेत आणि कशा प्रकारे बोललेत, राजकारणावरच बोलले असतील का हे ठामपणे सांगणं योग्य आहे। खरंय। धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।